हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि आजच्या या सेशनमध्ये आपण मार्च 2025 या महिन्यामध्ये जे महत्त्वाचे दिवस होऊन गेलेले आहेत, जसं आपण या आधी एप्रिल महिन्याबद्दल चर्चा केली होती, आता मार्च महिन्यामधली एकदा आपण दिवस बघून घेऊ. कोणते कोणते महत्त्वाचे दिवस आहेत, त्यानंतर त्या दिवसांचं पहिले तर थीम काय आहे. दरवेळेस थीम असती तशी थीम काय या वर्षीची ती एक आपल्याला बघायची आहे. त्यासोबतच या थीम्सला लक्षात ठेवण्यासाठीच्या काही ट्रिक्स देखील आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, या आधी एप्रिल महिन्याबद्दल आपण बोललेलो आहोत आणि आता मार्च 2025 या महिन्याच्या महत्त्वाच्या काही दिवसांबद्दल आपल्याला आज इथे डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे, सो ज्यांनी याच्या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी एकदा बघून घ्या. म्हणजे हा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्या वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये आलेलेच आहेत. एखादा दिवस कधी असतो, त्याची थीम काय, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे आपल्याला व्यवस्थितपणे माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, स्टार्ट करायच्या आधी आपले जे बॅचेस आहेत त्याबद्दलची एक ब्रीफ माहिती तुम्हाला देतो. आपल्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड ज्या ज्या परीक्षा होतात त्याची एक पूर्ण अशी ऑल सिव्हिल जेई ही इंटिग्रेटेड बॅच आहे. यामध्ये सगळ्या डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम्सचं तुम्हाला तिथे कव्हरेज मिळून जाईल. जसं MNPS आहे, महाट्रान्सको आहे, WRD आहे, ज्या ज्या परीक्षा असतील ही एक रेकॉर्डेड बॅच आहे जी आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती अवेलेबल आहे. इथून तुम्ही चेक करू शकता. बॅचचे फीचर्स इथे दाखवलेले आहेत. फॅकल्टी पॅनल आपले जे आहे त्यांच्याबद्दल पण इथे ब्रीफली इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे, बॅचची जी फीज आहे ती इथे दाखवलेली आहे. बाकी अजून माहितीसाठी कॉल करा आणि कॉल वरून तुम्ही माहिती घेऊ शकता. ठीक आहे, अजून कोणत्या कोणत्या बॅचेस आहेत आपल्याकडे, तर राज्यसेवा, आता त्यामध्ये टेक्निकल जर बघितलं आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा तर MES, ARTO आणि फॉरेस्ट या 3 परीक्षा आपल्याला दिसतात. तर त्याची देखील आपल्याकडे मराठी मीडियम मधली पण बॅच अवेलेबल आहे आणि इंग्लिश मीडियम मधली पण बॅच अवेलेबल आहे. ज्यांना इंग्लिश मीडियम मधून स्टडी करायचं असेल, आता इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आतापर्यंत आपण इंग्लिश मध्येच वाचलेलं, राईट. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग मराठीतून नाही वाचलं, पण इंग्लिश मधून वाचलेलं आहे. त्यामुळे आपल्याला होऊ शकेल की इंग्लिश मीडियम मध्ये पुढे तयारी करण्याची इच्छा असेल तर त्या केसमध्ये इंग्लिश मीडियम मधली देखील बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे, तुम्ही या नंबर्सवरती कॉल करून तिथे माहिती घेऊ शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील हे सगळे डिटेल तुम्हाला मिळून जातील, तिथूनही तुम्ही माहिती घेऊ शकता. ठीक आहे, सेम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी इंटिग्रेटेड बॅच आहे. यामध्ये ट्रान्सको, डिस्कॉम आणि MNC आणि बाकी ज्या काही परीक्षा येतील त्या संदर्भात ही रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. बाकी फीचर्स याचे दाखवलेले आहेत आणि एक म्हणजे काय की आपल्याकडे टेस्ट सिरीज इन्क्लुडेड आहे. म्हणजे टेस्ट सिरीज वेगळी परचेस करायची गरज नाही. त्यामध्ये तुम्हाला 20,000 प्रश्नांपर्यंतचे टेस्ट सिरीज आपल्याला या सगळ्या बॅचेस मध्ये मिळून जातात. ठीक आहे, त्यानंतर RTO AMVI म्हणल्यावरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निकाल आपल्याच अकॅडमी मधून आहेत आणि RTO AMVI ची पूर्व परीक्षा त्याबद्दल ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्यांना RTO AMVI ची तयारी करायची स्पेसिफिकली त्यांनी ही बॅच नक्की जॉईन करावी. त्यासोबतच मेन्स इंटिग्रेटेड बॅच आहे. RTO प्रिलिम्स मेन्स, WRD, RRB JEE या सगळ्या परीक्षां रिलेटेड मेन्स इंटिग्रेटेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. ती देखील तुम्ही चेक करू शकता इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून. ठीक आहे, तर या काही परीक्षा आहेत ज्यांच्याबद्दलच्या बॅचेस तुम्हाला नक्कीच तुम्ही त्या बघितल्या पाहिजे आणि त्याबद्दल अजून माहिती घेण्यासाठी नंबर दिलेलेच आहेत, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता. ठीक आहे, चालेल. तर आपण आपल्या या सेशनला सुरुवात करू. एप्रिल महिन्याचं ज्यांनी बघितलेलं आहे त्यांना हे माहिती असेल की आपण महत्वाचे दिवस एक तारखेपासून ते 30-31 जे काही तारीख असेल तिथपर्यंतचे सगळे महत्वाचे दिवस आपण डिस्कस करतो. ठीक आहे, तर मग यामध्ये सगळ्यात पहिला जो दिवस आहे 1 मार्चला काय असते, 1 मार्चला असते तुमचं झिरो डिस्क्रिमिनेशन डे. झिरो डिस्क्रिमिनेशन डे, आता हा एक महत्वाचा दिवस आहे. भेदभाव नाही झाला पाहिजे, डिस्क्रिमिनेशन नाही झालं पाहिजे, त्याबद्दलचा हा दिवस असतो झिरो डिस्क्रिमिनेशन डे. हा दरवर्षी इट इज ऑब्झर्व्ड अॅन्युअली बाय युनायटेड नेशन प्रोग्राम ऑन HIV AIDS. ठीक आहे, HIV एड्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी हा दिवस तिथे ऑब्झर्व केला जातो. सो युनायटेड नेशन प्रोग्राम ऑन HIV AIDS यांच्याद्वारे दरवर्षी हा दिवस जो आहे तो ऑब्झर्व केला जातो. मग या वर्षीची थीम काय आहे 2025ची थीम आहे वी स्टँड टुगेदर. काय थीम आहे, वी स्टँड टुगेदर. आता याला लक्षात कसं ठेवायचं, तर डिस्क्रिमिनेशन जे आहे, डिस्क्रिमिनेशन म्हणजे आपण काय म्हणतोय किंवा भेदभाव,
ठीक आहे. तर मग डिस्क्रिमिनेशन जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सर्वांना सोबत यावं लागेल, राईट, सर्वांना सोबत यावं लागेल. आणि मग इथे आपण याला असं लक्षात ठेवू शकतो, डिस्क्रिमिनेशन कमी करण्यासाठी सोबत उभे राहावे लागेल. सर्वांनी सोबत उभं राहणं गरजेचं आहे, म्हणजे कोणीही मागं नाही सुटला पाहिजे, राईट. सो सोबत उभे राहावे लागेल. आणि ह्याला जर असं आपण लक्षात ठेवलं तर वी स्टँड टुगेदर, वी स्टँड टुगेदर म्हणजे काय, सोबत उभे राहणं, राईट. सो इन दॅट केस आपण याला असं लक्षात ठेवू शकतो किंवा डिस्क्रिमिनेशन कमी करण्यासाठी सर्वांनी सोबत उभे राहावे लागेल. ठीक आहे. सो याच्यावरून आपल्याला लक्षात राहून जाईल, वी स्टँड टुगेदर किंवा डिस्क्रिमिनेशन म्हटलं की सोबत उभं राहायचंय, मग सोबत उभं राहायचं तर वी स्टँड टुगेदर. ठीक आहे, चालेल. पुढचा जो दिवस आहे 3 मार्च. 3 मार्चला काय आहे, 3 मार्चला वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे आहे, वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे. आता वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे जो आहे हा पण युनायटेड नेशन द्वारे दरवर्षी ऑब्झर्व केला जातो. आणि या वर्षीची थीम काय आहे याची, वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे ची, तर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन फायनान्स, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन फायनान्स, इन्व्हेस्टिंग इन पीपल अँड पब्लिक, पीपल अँड प्लॅनेट अशी त्याची थीम आहे. वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन फायनान्स, इन्व्हेस्टिंग इन पीपल अँड प्लॅनेट. आता एवढे लांब लचक थीम आहे तर मग आपल्याला सगळी पाठ झालीच पाहिजे असं आहे का, नाही. आपल्याला एक हिंट जरी लागली, कारण एमसीक्यू परीक्षा आहे आपली, आपल्याला हिंट जरी लागली किंवा अशी थीम आहे, आपण आन्सर टिक करून पुढे जाणार, राईट. सो इन दॅट केस आपल्याला ह्याचं एक हिंट घेणं फक्त तिथे महत्वाचं आहे. इथे हा फोटो पण दाखवलेला आहे, वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे असतो 3 मार्चला आणि या वेळेसची थीम इथे लिहिलेली आहे, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन फायनान्स, इन्व्हेस्टिंग इन पीपल अँड प्लॅनेट. आता याला लक्षात ठेवण्यासाठी असं एक छोटा एक स्टेटमेंट आपण लक्षात ठेवू शकतो, किंवा वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन जर करायचं आहे तर कोणत्याही वन संवर्धन, वन संधारण आपण जे बोलतो, तर त्यासाठी पैसा लागतो. गव्हर्नमेंटचं बजेट तिथे अप्रूव्ह होते मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट कडून. सो इन दॅट केस यासाठी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन करण्यासाठी तुम्हाला काय लागतो, पैसा लागतो. पैसा लागतो म्हणजेच काय, तर फायनान्स. सो वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन साठी फायनान्स लागतो. असं जरी आपण लक्षात ठेवलं तरी थीम जे आहे ते आपल्या लक्षात येऊन जाईल, किंवा वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन फायनान्स बद्दलची थीम आहे. ठीक आहे, मग हे सगळं करण्यासाठी लागतो पैसा. बिना पैशाचं कामं चालतात का, आजकाल नाही चालत. सो इन दॅट केस फायनान्स इज इम्पॉर्टंट आणि त्याला जोडून आपण या थीमला लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, 3 मार्चला असती वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे. ठीक आहे, 3 मार्चचा हा दिवस लक्षात ठेवा. आता तारखा लक्षात ठेवण्यासाठी वेगळ्या ट्रिक, त्यामध्ये काही दिवसांच्या मी पुढे देतोय तुम्हाला ट्रिक, बट आता किती ट्रिक हे करणार ना, एका महिन्यात समजा 15 दिवस आपल्याला लक्षात ठेवायचे, 15 ट्रिक झाल्या, मग वर्षभरामध्ये अशा हजारो ट्रिक होऊन जातील. मग ट्रिक कोणती कशाची हेच लक्षात राहणं ट्रिकी होऊन जाईल आपल्यासाठी, राईट. सो इन दॅट केस दिवस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. काही ट्रिक मी प्रोव्हाइड करणार तुम्हाला, पण थीमसाठी या ट्रिक सगळ्या आपण इथे बघतोय. ठीक आहे, 3 मार्चला असतो वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे. त्यानंतर त्याच तारखेला 3 मार्चला वर्ल्ड हिअरिंग डे असतो. वर्ल्ड हिअरिंग डे म्हणजे हिअरिंग अवेअरनेससाठी हा दिवस तिथे ऑब्झर्व केला जातो. इट इज हेल्ड अॅन्युअली, दरवर्षी हा ऑब्झर्व केला जातो. कशासाठी ऑब्झर्व केला जातो, टू रेज अवेअरनेस ऑन हाऊ टू प्रिव्हेंट डीफनेस अँड हिअरिंग लॉस अँड प्रमोट इयर अँड हिअरिंग केअर अक्रॉस दी वर्ल्ड. हे कशासाठी, किंवा डीफनेस आणि हिअरिंग लॉसला प्रिव्हेंट करण्याबद्दलची अवेअरनेस पसरवण्यासाठीचा दिवस आहे. किंवा असं म्हणजे आपण म्हणतो ना, किंवा एकदम कर्णकर्कश अशा भागामध्ये जास्त वेळ नाही वाया घालवला पाहिजे, किंवा वेळ घालवलाच नाही पाहिजे त्या भागामध्ये. म्हणजे एकदम असं आहे की एकदम डीजे लागलेले लोक नाचायलेत आणि त्यामुळे काय होतंय, किंवा हिअरिंग कॅपॅसिटीवरती परिणाम होतो. इव्हन इंडस्ट्रीजमध्ये पण ते सेफ्टीसाठी असतं ना, कानामध्ये ते पूर्ण जे प्लग घालून काम करावं लागते, सो ते यासाठी राहते. मग या गोष्टींचा लोकांपर्यंत अवेअरनेस असला पाहिजे. मग अवेअरनेस असला पाहिजे त्यासाठीची ही थीम आहे, त्यासाठीचा हा पूर्ण दिवस राहतो. त्याचं नाव आहे वर्ल्ड हिअरिंग डे. मग यावेळेस थीम काय, 2025 ची चेंजिंग माइंडसेट, एम्पावर युअर सेल्फ टू मेक इयर अँड हिअरिंग केअर अ रियालिटी फॉर ऑल. म्हणजे माइंडसेट बदलण्याची गरज आहे म्हणतात, ज्याच्याने काय होणार, लोकांना तुम्ही एम्पावर करणार, लोकांना अवेअर करणार, किंवा तुम्ही एकतर हिअरिंग केअर घ्या आणि त्यावरून किंवा त्यामुळे तुम्हाला काय होऊ शकेल, तर तुमचा जो डीफनेसचा जो तुम्हाला धोका आहे, म्हणजे बहिरेपणाचा जो धोका आहे तो तुम्हाला मग टाळता येऊ शकेल. त्यासाठी अवेअरनेस गरजेची आहे, त्यासाठी माइंडसेट बदलणं गरजेचं आहे. मग याला आपण अशा पद्धतीने इथे इंटरप्रिट करू शकतो की चांगल्या हिअरिंगसाठी माइंडसेट बदलणं गरजेचं आहे.
जर तुम्हाला चांगलं हिअरिंग पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला चांगलं ऐकू आलं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला माइंडसेट बदलावा लागेल. आणि जर हे असं लक्षात ठेवतोय आपण चांगल्या हिअरिंगसाठी माइंडसेट बदला, तर चेंजिंग माइंडसेट ही थीम आहे त्याची. पुढचं त्यामध्ये आता सगळं पाठ करायचं का आपल्याला नाही, हिंट लागलं बस झालं, राईट. माइंडसेट बदलण्याची गरज आहे चांगल्या हिअरिंगसाठी, आणि त्यामुळे हा दिवस इथे ऑब्झर्व केला जातो. 3 मार्चला असतो बघा वर्ल्ड हिअरिंग डे. वर्ल्ड हिअरिंग डे इथे दाखवलेलं आहे. वर्ल्ड हिअरिंग डे 3 मार्च. चेंजिंग माइंडसेट, एम्पावर युअर सेल्फ अशी त्याची थीम आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या द्वारे ह्याला ऑब्झर्व केलं जाते. हेल्थ रिलेटेड आस्पेक्ट आहे कारण, सो WHO च्या द्वारे ह्याला ऑब्झर्व केलं जाते. 4 मार्च पुढचा दिवस आहे. 4 मार्च तेव्हा असते नॅशनल सेफ्टी डे. नॅशनल सेफ्टी डे कधी 4 मार्चला असतो. 4 मार्चला हा दिवस कोणाच्या द्वारे ऑब्झर्व केला जातो, तर नॅशनल सेफ्टी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याद्वारे हा दिवस ऑब्झर्व केला जातो. कधीपासून चालू आहे सगळं, तर 1972 पासून ह्याला ऑब्झर्व केलं जाते. 4 मार्च 1972 पासून ह्याला ऑब्झर्व केलं जाते. यावेळेस थीम काय ठेवलेली आहे 2025 ची, सेफ्टी अँड वेलबिंग क्रुशियल फॉर विकसित भारत अशी त्याची थीम आहे. सेफ्टी अँड वेलबिंग क्रुशियल फॉर विकसित भारत. मग याला आपण असं इथे वाचू शकतो किंवा विकसित भारतासाठी सेफ्टी जी आहे ही महत्वाची आहे. जर असं लक्षात ठेवलं तर सेफ्टी डे त्याची थीम जी आहे विकसित भारत असा शब्द त्या थीम मध्ये आलेला आहे. एवढं जरी आपल्या लक्षात आलं आपण आन्सर टिक करून घेऊ, राईट. सो सेफ्टी अँड वेलबिंग क्रुशियल फॉर विकसित भारत म्हणजे विकसित भारतासाठी सेफ्टी महत्वाची आहे. तो सेफ्टी यावरून आला आपला सेफ्टी डे, आणि विकसित भारत लक्षात आलं तर ती थीम आपल्याला डायरेक्टली आन्सर मध्ये टिक करता येईल. ठीक आहे. सो हा एक पार्ट झाला. आता पुढे 8 मार्च पुढची तारीख आहे 8 मार्च. 8 मार्चला काय असते, इंटरनॅशनल वुमेन्स डे असतो. इंटरनॅशनल वुमेन्स डे 8 मार्चला असतो. आता हा जो आहे 1977 मध्ये युनायटेड नेशननी ह्याला ऑफिशियली रेकॉग्नाइज केलं होतं. 1977 मध्ये आपल्या एका करंट अफेअर्स मंथली करंट अफेअर्स मध्ये देखील आपण हा प्रश्न घेतला होता. सो 1977 मध्ये याला रेकॉग्नाइज केलं गेलेलं आहे युनायटेड नेशन्स कडून. आता याच्या 2 थीम आहेत. एक थीम काय आहे 2025 ची कॅम्पेन थीम आहे ऍक्सिलरेट ऍक्शन. 2025 ची कॅम्पेन थीम आहे ऍक्सिलरेट ऍक्शन. आणि युनायटेड नेशननी जी थीम दिलेली आहे 2025 साठी ती काय आहे, फॉर ऑल वुमेन अँड गर्ल्स राईट्स इक्वालिटी एम्पॉवरमेंट अशी ती थीम आहे. फॉर ऑल वुमेन अँड गर्ल्स राईट इक्वालिटी अँड एम्पॉवरमेंट. म्हणजे जेव्हा आपण महिलांबाबत तिथे एक जागतिक पातळीवरती चर्चा करतोय किंवा महिलांना त्यांची जी सिच्युएशन आहे ती अजून कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल, तर त्या डिस्कशन मध्ये 3 शब्द नेहमी येतात. एक आहे महिलांचे हक्क, त्यानंतर समानता म्हणजे इक्वालिटी, आणि त्यानंतर एम्पॉवरमेंट. त्यामुळे ह्याला आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो किंवा जेव्हा आपण महिलांबाबत बोलतोय तर महिलांबाबत 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक आहे राईट्स, दुसरं आहे इक्वालिटी, आणि तिसरं आहे एम्पॉवरमेंट. हे वाक्य जरी तुम्ही इथे लक्षात ठेवलं तरी तुम्हाला ती थीम लक्षात येऊन जाईल. म्हणजे UN वाली थीम तरी तुम्हाला यावरून लक्षात ठेवता येईल. बाकी 2 शब्दाची लक्षात ठेवणं जास्त अवघड नाही. वरचीवाली ऍक्सिलरेट ऍक्शन, ठीक आहे. ऍक्सिलरेट ऍक्शन ही थीम आहे या वेळेसच्या वुमेन्स डेची. ठीक आहे. आणि हे UN वाली थीम यासाठी काय, तर महिलांबाबत 3 गोष्टी महत्वाच्या, राईट्स, इक्वालिटी आणि एम्पॉवरमेंट. ओके. सो 8 मार्चला असतो इंटरनॅशनल वुमेन्स डे. नंतर आपण आलो 15 मार्चला. ठीक आहे. 15 मार्च. आता मधले दिवस सगळे दिवस असणार का नाही, जे महत्वाचे आहेत तेवढे दिवस आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सो 15 मार्चला काय असते, वर्ल्ड कन्झ्युमर राईट्स डे असतो. वर्ल्ड कन्झ्युमर राईट्स डे. वर्ल्ड कन्झ्युमर राईट्स डे जागतिक पातळीवरती आपण म्हणतो. हा दिवस जो आहे तो सगळ्यात पहिले सेलिब्रेट झाला होता 1983 मध्ये, आणि कन्झ्युमर्स इंटरनॅशनल नावाची एक संस्था आहे त्यांच्याद्वारे ह्याला तिथे ऑब्झर्व केलं गेलेलं होतं. कधी 1983 मध्ये कन्झ्युमर इंटरनॅशनल द्वारे याला ऑब्झर्व केलं गेलं. आणि हा दिवस जो आहे 15 मार्चच का घेतला होता, कारण इथे अमेरिकेचे जे प्रेसिडेंट आहेत जॉन एफ केनेडी, JF केनेडी यांनी एक भाषण दिलेलं होतं 15 मार्च 1962 ला. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी कन्झ्युमर राईट्स बद्दल तिथे चर्चा केलेली होती, आणि त्यामुळे त्याची अॅनिव्हर्सरी म्हणून हा दिवस तिथे ऑब्झर्व केला जातो 15 मार्च. ठीक आहे. यावेळेसची थीम काय 2025 ची, अ जस्ट ट्रान्झिशन
टू सस्टेनेबल लाईफस्टाईल. आता या थीम मध्ये सस्टेनेबल लाईफस्टाईल हा शब्द आलेला आहे. सस्टेनेबल लाईफस्टाईल म्हणजे सस्टेनेबल लाईफस्टाईल असणं ही एक आजच्या काळामध्ये आपण म्हणतोय की ह्याला एक कन्झ्युमर्सचा हक्क म्हणून बघितलं जाऊ शकते किंवा सस्टेनेबल लाईफस्टाईल सगळ्यांची असली पाहिजे. म्हणजे असं नसलं पाहिजे की लाईफस्टाईल जी आहे ती आज चांगली आणि उद्या खराब आहे. ही सतत चांगलीच असली पाहिजे लाईफस्टाईल. लाईफस्टाईल खराब झाली पाहिजे का नाही. सो सस्टेनेबल लाईफस्टाईल असली पाहिजे आणि हा सगळ्यांचा हक्क आहे, राईट. त्यामुळे याला आपण अशा पद्धतीने जर इथे लक्षात ठेवलं, सस्टेनेबल लाईफस्टाईल हा कन्झ्युमर राईट आहे. सस्टेनेबल लाईफस्टाईल काय आहे? कन्झ्युमर राईट आहे. जर तसं आपण लक्षात ठेवलं तर कन्झ्युमर राईट्स डे जो आहे त्याचे थीम सस्टेनेबल लाईफस्टाईल हा शब्दावरून आपण लक्षात ठेवू शकतो किंवा जस्ट ट्रान्झिशन टू सस्टेनेबल लाईफस्टाईल. कन्झ्युमेबल सस्टेनेबल लाईफस्टाईल हा कन्झ्युमरचा राईट आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने त्याला लक्षात ठेवू शकतो आपण. 15 मार्चच का बरं असा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो, तेही माहिती असू द्या. सगळ्यात पहिले कोणी ऑब्झर्व केला होता तर कंझ्युमर इंटरनॅशनल यांनी ऑब्झर्व केला होता, हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. ओके. त्यानंतर आपण आलो 20 मार्चला. 20 मार्चला काय असते? 20 मार्चला असतो इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस. इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस 20 मार्च, ठीक आहे. आणि हा युनायटेड नेशन्स अंडर ऑब्झर्व केला जातो कधीपासून तर 2012 पासून. युनायटेड नेशन्स, ठीक आहे, दरवर्षी असतो. कधी? 20 मार्चला इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस. आता यावेळेची थीम काय आहे? केअरिंग अँड शेअरिंग. केअरिंग अँड शेअरिंग ही यावेळेची थीम आहे इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेसची. मग याला आपण असं लक्षात ठेवू शकतो की हॅपीनेस म्हटल्यावरती काय असतं? हॅपीनेस म्हणजे सुख म्हणजे काय असते? तर गोष्टी शेअर करणं, त्यानंतर लोकांची केअर करणं, यामध्ये हॅपीनेस आहे, राईट. सो हॅपीनेस म्हणजे काय तर शेअर करणं आणि केअर करणं. शेअर करणं आणि केअर करणं यालाच हॅपीनेस आपण म्हणतो. सो त्याला आपण असं मग लक्षात ठेवू शकतो, शेअर आणि केअर या दोन गोष्टी येतात हॅपीनेस मध्ये. सो शेअरिंग आणि केअरिंग किंवा केअरिंग आणि शेअरिंग ही या वेळेसची झाली मग तुमची थीम. 2025 ची ही झाली थीम, ठीक आहे. 20 मार्चला असतो इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस, ठीक आहे. शेअरिंग आणि केअरिंग. ओके. त्यानंतर नेक्स्ट 21 मार्च. 21 मार्चला काय असतो? वर्ल्ड फॉरेस्ट्री डे किंवा इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट देखील त्याला म्हणतात. वर्ल्ड फॉरेस्ट्री डे किंवा इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट हा पण युनायटेड नेशन वालाच आहे. युनायटेड नेशन जनरल असेंब्ली याला 2012 पासून ऑब्झर्व करते. 2012 पासून. आता याची यावेळेची थीम काय? 2025 ची फॉरेस्ट अँड फूड. यावेळेची थीम काय? फॉरेस्ट अँड फूड. आता जंगल म्हणल्यावरती जंगलामधून आपल्याला बऱ्याचशा वस्तू मिळतात, बऱ्याचशा गोष्टी मिळतात. जसं जंगलामधून मध मिळते. आता सध्या चर्चेमध्ये जेनू कुरुबा नावाची एक ट्राईब आहे. जेनू कुरुबा जे नागरहोल नॅशनल पार्क कर्नाटकमध्ये. सो तिथे त्यांचे पूर्वज त्या भागामध्ये राहायचे. जेनू कुरुबा हे नाव तुम्ही करंटमध्ये बरंच ऐकलं असेल. जेनू कुरुबा. आता जेनू कुरुबा यांचा एकतर ते त्या भागामध्ये नागरहोल नॅशनल पार्क जे आहे कर्नाटकामधलं, नागरहोल नॅशनल पार्क हे त्या भागामधले लोक आहेत. नागरहोल नॅशनल पार्क म्हणले. आता यांना या जंगलामधून, नॅशनल पार्क म्हणजे काय? जंगल आहे. तर यांना या जंगलामधून मोठ्या प्रमाणात काय मिळायचं? मध मिळायचं. म्हणजे त्यांचा एक अन्नाचा स्रोत जो आहे, म्हणजे मधच खायचे असं नाही, फळं वगैरे पण असतील, पण मध जे आहे हे त्यांच्यासाठी एक मुख्य स्रोत होता. त्याच्यावरून त्यांचं पूर्ण उदरनिर्वाह पण चालायचा. आणि त्यामुळे मध जे आहे, मध ज्याला आपण हनी म्हणतो, हा एक मुख्य स्रोत होता या लोकांचा. इनफॅक्ट हे जे नाव आहे ना जेनू या शब्दाचा अर्थच मध होतो. जेनू या शब्दाचा अर्थ मध होतो. म्हणजे त्यांच्या अन्नाचा स्रोत झाला तो. जंगलामध्ये मिळणारं मध जे आहे किंवा त्या जंगलामधले फळं असतील, भाज्या असतील, ते त्यांच्या अन्नाचा स्रोत झाला. मग याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की जंगले जे आहेत हे जगाला अन्न पुरवतात. जंगलांमधून जगाला अन्न मिळते, राईट. या वाक्यावरून जंगले जगाला अन्न पुरवतात या वाक्यावरून आपण हे थीम लक्षात ठेवू शकतो. किंवा अन्न म्हणजे काय? फूड, राईट. सो फॉरेस्ट अँड फूड अशी ती थीम आहे. जंगले जगाला अन्न पुरवतात आणि त्यावरून आपल्याला हा दिवस लक्षात राहू शकतो. 21 मार्चला असतो वर्ल्ड फॉरेस्ट्री डे किंवा इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट. युनायटेड नेशन वालाच आहे. आणि हे पण लक्षात राहू द्या, जेनू कुरुबा नावाची एक ट्राईब आहे.
ही कुठल्या भागामध्ये मेनली आपल्याला बघायला मिळते, तर नागरहोल नॅशनल पार्क. अजून विचारलंच किंवा हे कुठं आहे नागरहोल नॅशनल पार्क, तर हे कर्नाटकच्या भागामध्ये आहे. हे देखील त्यामध्ये लक्षात राहू द्या, कर्नाटकच्या भागामधलं हे नॅशनल पार्क. ओके, पुढचा दिवस 21 मार्चलाच अजून काय असते, वर्ल्ड पोएट्री डे असतो. वर्ल्ड पोएट्री डे. आता आर्टिस्टिक टाईपचे दिवस जनरली युनेस्कोचे असतात, जसं हेल्थ रिलेटेड दिवस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे असतात. मग इथे आपण बघतो की हा जो दिवस आहे वर्ल्ड पोएट्री डे, वर्ल्ड पोएट्री डे हा अॅन्युअली ऑब्झर्व केला जातो युनेस्को कडून 1999 पासून. ठीक आहे, युनेस्को कडून याला ऑब्झर्व केले जाते 1999 पासून. आता सध्याच्या घडीला जगामध्ये एकदम ताणतणावाचं वातावरण आहे वेगवेगळ्या भागांमध्ये, राईट. आणि वेगवेगळ्या भागांमध्ये मग युद्ध सुरू आहेत, वेगवेगळ्या भागांमध्ये तिथे टेररिस्ट अटॅक होत आहेत, राईट. काही काही देश जे आहेत ते टेररिस्ट अटॅक्सला सपोर्ट करतायत, राईट. सो पाकिस्तानचा रेफरन्स आपण त्यामध्ये घेऊ शकतो. सो इन दॅट केस इथे युनायटेड नेशन्स, हे युनेस्को जे आहे युनायटेड नेशन्स मधलं, त्यांनी ही थीम काय दिलेली आहे, किंवा पोएट्री ॲज अ ब्रिज फॉर पीस अँड इन्क्लुजन. म्हणजे पूर्ण जगामध्ये जर शांतता प्रस्थापित करायची असेल तर कवितेच्या माध्यमातून ते करता येऊ शकेल, किंवा लोकांचा सहभाग जर तुम्हाला तिथे एन्शुअर करायचा आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये, तर तुम्हाला पोएट्री म्हणजे कविता तिथे मदत करू शकते असं ते म्हणतात. मग याला आपण असं एक वाक्य लक्षात ठेवू शकतो की जगात शांतता राखण्यासाठी कविता मदत करतात. कवितांच्या माध्यमातून लोकांमध्ये एक अवेअरनेस, लोकांमध्ये कन्सायन्स लोकांचा जागा केला जाऊ शकतो, ज्यामुळे लोक शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करतील. मग जगामध्ये शांतता राखण्यासाठी कविता मदत करतात असं जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला डायरेक्टली, कारण इथे पोएट्री आणि पीस हे दोन शब्द जरी आपल्याला तिथे क्लिक झाले तरी आपण उत्तर टिक करू शकतो. ठीक आहे. सो जगात शांतता राखण्यासाठी कविता मदत करतात, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. नंतर आपण आलो 22 तारखेला, 22 मार्च. 22 मार्चला काय असते, 22 मार्चला असते तुमचं वर्ल्ड वॉटर डे. वर्ल्ड वॉटर डे 22 मार्च. ठीक आहे, तारीख लक्षात ठेवा. 22 मार्चला काय वर्ल्ड वॉटर डे आहे. आता हा दरवर्षी ऑब्झर्व केला जातो युनायटेड नेशन्स कडून, आणि कधीपासून हे चालू आहे तर 1993 पासून हे चालू आहे. 1993 पासून. यावेळेसची थीम काय वर्ल्ड वॉटर डे ची, यावेळेसची थीम 2025 ची ग्लेशियर प्रिझर्वेशन. ग्लेशियर प्रिझर्वेशन, ग्लेशियर म्हणजे त्याला आपण मराठीत हिमनदी म्हणतो, राईट. आणि ही थीम आहे यावेळेसची ग्लेशियर प्रिझर्वेशन. आणि सध्या आपण जर बघितलं तर जगभरामध्ये या वर्षीचे वेगवेगळे रिपोर्ट पण आलेले आहेत न्यूजपेपर्समध्ये, किंवा ग्लेशियर्स जे आहेत आर्क्टिकच्या भागामधले आणि अंटार्क्टिकच्या भागामधले ते वितळत आहेत. आणि ते वितळल्यामुळे काय होतंय तर तिथलं पाणी समुद्रामध्ये जमा होतं. बर्फच आहे ना, बर्फ वितळला, पाणी समुद्रामध्ये आलं, आणि समुद्रामध्ये आल्याच्या नंतर पाण्याची पातळी वाढली. आणि यामुळे जे लो लाईंग आयलँड कंट्रीज आहेत, म्हणजे इंडोनेशियानी तर त्यांची पार राजधानी शिफ्ट केलेली आहे. म्हणजे जकार्ता जे आहे ते वेगाने पाण्याखाली जात होतं, किंवा पाण्याखाली जाते म्हणण्यापेक्षा तिथले पाण्याची पातळी वाढत होती, आणि त्यामुळे त्यांनी राजधानी शिफ्ट करून टाकली. म्हणजे जगभरामध्ये एकदम क्रिटिकल मुद्दा आहे, राईट. आणि मग त्या अँगलनी ही थीम ठेवलेली ग्लेशियर प्रिझर्वेशन. मग यावेळेस थीम जी आहे ती अशी मग आपल्याला लक्षात ठेवता येईल की जगात ग्लेशियर वितळले तर समुद्राची पाणी पातळी वाढते, राईट. ग्लेशियर वितळले तर समुद्राची पाणी पातळी वाढते. मग पाणी म्हणल्यावरती काय आपलं वर्ल्ड वॉटर डे, आणि ग्लेशियर हे यावेळेसची थीम आहे ग्लेशियर प्रिझर्वेशन. सो ग्लेशियर वितळले तर समुद्राची पाणी पातळी वाढते असं आपण त्याला लक्षात ठेवू शकतो. असं नाही की एकदा तुम्ही वाक्य वाचले की लगेच तुमच्या डोक्यामध्ये फिट बसणार. याला 2दा-3दा जरी आपण रिपीट केलं, 2दा-3दा जरी वाचलं तरी आपल्याला याचं पूर्ण जो एक पार्ट आहे तो क्लिक होऊन जाईल, आणि आन्सर आरामात आपण ती करू शकतो. ठीक आहे, तेवढं जास्त काही अवघड हे होणार नाही. आणि हे जे काही आपण बोलतोय याची PDF तुम्हाला आपल्या सगळ्या टेलिग्राम चॅनल्सवरती मिळून जाईल. याच्या आधीच्या सेशन्सची ही PDF त्या टेलिग्राम चॅनल्सवरती ऍड केलेली आहे, ती पण एकदा बघून घ्या. ठीक आहे. आता यामध्ये दिवस लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आपण इथे बघून घेऊ. 22 मार्चला आहे आपला वर्ल्ड वॉटर डे. आता दिवसासाठीची ट्रिक काय असू शकते, जस्ट अ सेकंड.
दिवसासाठी काय ट्रिक असू शकते, तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवा WEB. W म्हणजे काय वॉटर, ई म्हणजे काय अर्थ आणि बी म्हणजे काय बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, WEB वेबसाईटचं वेब लक्षात ठेवलं. वेब म्हणजे काय वॉटर अर्थ बायोडायव्हर्सिटी. आता त्याच्या समोर 22 तारीख लिहून घ्या. 22. ठीक आहे, तिन्हीमध्ये 22 लिहिलं. त्यानंतर हे सगळे कशाशी रिलेटेड आहेत, एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहेत. वॉटर अर्थ आणि बायोडायव्हर्सिटी एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. एन्व्हायरमेंट डे जो आहे हा कधी असतो, जून महिन्यात असतो. एन्व्हायरमेंट डे कधी असतो, जून महिन्यामध्ये असतो. जून महिना आणि तारीख जर बघितलं तर 5 जूनला एन्व्हायरमेंट डे असतो. ठीक आहे, आता हे एक फक्त माहिती पाहिजे आपल्याला की एन्व्हायरमेंट डे जून महिन्यात असतो. आता इथे काय करा, जूनच्या आधी कोणता महिना येतो, मे महिना येतो. इथे मे लिहा. मेच्या आधी कोणता महिना येतो, एप्रिल महिना येतो. इथे एप्रिल लिहा. आणि एप्रिलच्या आधी कोणता महिना येतो, तर मार्च. ठीक आहे, तिन्ही तारखा 22च आहेत. 22 मार्च वॉटर डे असतो, 22 एप्रिलला अर्थ डे असतो आणि 22 मेला बायोडायव्हर्सिटी डे असतो. ठीक आहे, एका झटक्यामध्ये तुमचे तिन्ही दिवस इथे लक्षात राहून जातील तुम्हाला. ठीक आहे, एकदा व्यवस्थित बघून घ्या. वॉटर अर्थ बायोडायव्हर्सिटी वेब पहिले लिहायचं. समोर तिघांच्या तारखा 22 आहेत. जून महिन्यामध्ये तुमचा एन्व्हायरमेंट डे असतो आणि मग जूनच्या वरती इथे असं प्रॉपर लिहून घ्यायचं म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. जूनच्या वरती बायोडायव्हर्सिटीला मे लिहा, त्याच्यावरती अर्थला एप्रिल लिहा आणि त्याच्यावरती वॉटरला मार्च लिहा. ठीक आहे, सो ही ट्रिक तुम्हाला 3 वेगवेगळे दिवस लक्षात ठेवण्यासाठी मदत करणार. ठीक आहे, चालेल. आता पुढे येऊ आपण. 23 मार्च पुढचा दिवस आहे. 23 मार्च. 23 मार्चला काय असते, तर वर्ल्ड मेटिओरोलॉजिकल डे असतो. वर्ल्ड मेटिओरोलॉजिकल डे. आणि त्या दिवशी याचं कन्व्हेन्शन साइन केलं गेलं होतं वर्ल्ड मेटिओरोलॉजिकल ऑर्गनायझेशनचं. त्यामुळे याला तिथे ऑब्झर्व केलं जाते. ठीक आहे, सो इट इज ऑब्झर्व्ड ऑन 23rd मार्च टू कोमेमोरेट कमिंग इनटू फोर्स of convention establishing World Meteorological Organization on 23rd March 1950. म्हणजे थोडक्यात वर्ल्ड मेटेओरोलॉजिकल ऑर्गनायझेशन तिथे प्रॉपरली सुरू झालं होतं या दिवशी 23 मार्च 1950 ला. त्यामुळे 23 मार्च ही तारीख तिथे ठेवली गेलेली आहे. यावेळेस थीम काय 2025 ची, तर क्लोजिंग दी अर्ली वॉर्निंग गॅप टुगेदर. क्लोजिंग दी अर्ली वॉर्निंग गॅप टुगेदर. आता अर्ली वॉर्निंग हा शब्द इथे आलेला आहे. अर्ली वॉर्निंग आपल्याकडे आपण बघतो की मागच्या काही दिवसांपासून इथे वर्ल्ड मेटेओरोलॉजिकल ऑर्गनायझेशन या केसमध्ये आपण म्हणतोय आणि आपल्या केसमध्ये बघितलं तर आपल्याकडे काय असते, IMD असते, इंडियन मेटेओरोलॉजिकल डिपार्टमेंट, हवामान खातं ज्याला आपण म्हणतो. आणि हवामान खातं काय करते, हवामान खातं आपल्याला वॉर्निंग देते की पुढच्या 24 तासामध्ये मुसळधार पाऊस येणार आहे, राईट, किंवा पुढच्या एक आठवड्याभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे किंवा वादळी वाऱ्या सकट पाऊस येण्याची शक्यता आहे. अशा वॉर्निंग दिल्या जातात, राईट. सो आपण याला असं लक्षात ठेवू शकतो वर्ल्ड मेटेओरोलॉजिकल डे ला याची थीम जी आहे मेटेओरोलॉजी डिपार्टमेंट पावसाची अर्ली वॉर्निंग देते. असं वाक्य आपल्याला न्यूजपेपरमध्ये तसंही वाचवलं आपण, किंवा मेटेओरोलॉजी डिपार्टमेंट जे आहे ते पावसाची अर्ली वॉर्निंग देते. म्हणजे पाऊस आल्यावरती वॉर्निंग देणार आहे का, नाही, पाऊस यायच्या आधी जी वॉर्निंग आहे म्हणजे अर्ली वॉर्निंग देते. सो असं जर आपण लक्षात ठेवलं तर मेटेओरोलॉजी यावरून तुम्ही मेटेओरोलॉजिकल डे लक्षात ठेवू शकता. आणि अर्ली वॉर्निंग इथे जे थीम आहे क्लोजिंग दी अर्ली वॉर्निंग गॅप टुगेदर, सो त्यावरून तुम्ही ती थीमही लक्षात ठेवू शकता. अर्ली वॉर्निंग हा शब्द तिथे आलेला आहे. अर्ली वॉर्निंगला मेटेओरोलॉजी सोबत कनेक्ट करा आणि तुमचं काम झालेलं आहे, राईट. सो 23 मार्च वर्ल्ड मेटेओरोलॉजिकल डे असतो. त्यानंतर 24 मार्चला काय, 24 मार्चला असतो वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे. वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे 24 मार्च. आता वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे हा याच दिवशी का बरं तिथे ऑब्झर्व केला जातो, कारण दिस डेट मार्क्स द डे इन 1882.
म्हणजे 24 मार्च 1882 या तारखेला काय झालं होतं, तर या तारखेला डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी अनाउन्स केलं होतं की टीबी या आजारासाठी कारणीभूत असणारा बॅक्टेरिया त्यांनी शोधून काढलेला आहे. म्हणजे बॅक्टेरियल आजार आहे टीबी, आणि या आजारासाठी कारणीभूत जो बॅक्टेरिया आहे तो रॉबर्ट कोच यांनी या तारखेला शोधून काढला होता आणि त्यांनी हे अनाउन्स केलं होतं. त्यामुळे 24 मार्च हा टीबी डे म्हणून तिथे ऑब्झर्व केला जातो. ठीक आहे, 24 मार्च. आता हेल्थ रिलेटेड आहे तर याला ऑब्झर्व कोण करते, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन करते, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आणि 2025 ची थीम काय, 2025 ची थीम काय, येस वी कॅन एंड टीबी, कमिट, इन्व्हेस्ट, डिलिव्हर, अशी त्याची थीम आहे. येस वी कॅन एंड टीबी, कमिट, इन्व्हेस्ट, डिलिव्हर, अशी याची थीम आहे. ठीक आहे, आता याला लक्षात कसं ठेवायचं, तर आपल्याकडे भारतामध्ये 2025 या वर्षी आपण ट्युबरक्युलोसिसला एलिमिनेट करण्याचं एम ठेवलेलं आहे. राईट, टीबी एलिमिनेट करायचं आहे भारतामधून, त्यासाठी 2025 इव्हन टीबी मुक्त भारत नावाचं कॅम्पेन पण चालवलं जातं. हे तुम्ही सगळ्यांनी कुठे ना कुठे ऐकलेलं असणार आहे. सो याला आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो किंवा टीबी या आजाराला 2025 मध्ये टीबीला एंड करण्यासाठी आम्ही कमिटेड आहोत. बरोबर आहे, कारण आपण ते टार्गेटच ठेवलेले 2025 मध्ये आपण टीबीला एलिमिनेट करायचं. मग त्याला आपण असं वाक्य तिथे वापरू शकतो किंवा 2025 मध्ये टीबीला एंड करण्यासाठी, शब्द बघा टीबी यावरून आलं आपलं वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे, एंड करण्यासाठी, एंड इथे पण आलेले वी कॅन एंड टीबी, टीबीला एंड करण्यासाठी आम्ही कमिटेड आहोत, आम्ही कमिटेड आहोत. राईट, मग इथे कमिट हा शब्द पण आलेला आहे. सो या वाक्याने तुम्ही हा या दिवसाची थीम जी आहे 2025 मधली 24 मार्च टीबी डे याची जी थीम आहे ती यावरून लक्षात ठेवू शकता. अजून एक, आता 24 मार्चला टीबी डे जो आहे हा कसा लक्षात ठेवणार आपण, 24 मार्चला टीबी डे आहे हे कसं लक्षात ठेवणार, तर यासाठी थोडीशी विचित्र ट्रिक आहे, पण तुम्हाला एकदा जरी तुम्ही ह्याला व्यवस्थित बघितलं तरी तुम्हाला ही बऱ्याच मोठ्या काळासाठी म्हणजे 10-15 वर्ष तुम्ही विसरणार नाही अशा प्रकारची ती ट्रिक आहे. आता टीबी हा कसा आजार आहे किंवा रेस्पिरेटरी टाईपचा आहे. बरोबर, म्हणजे लंग्स वरती इन्फेक्शन होते हे तुम्ही ऐकलं असेल, आणि धूळ वगैरे किंवा सिगरेट, बीडी यांच्या सेवनाने याचा प्रादुर्भाव वाढू शकतो. राईट, सो बीडी पिल्याने टीबी वाढू शकतो. राईट, मग आता याला आपण अशा पद्धतीने बघू शकतो, हा एक मेसेज पण राहू शकतो किंवा याला मी असं एक वाक्य लिहितो, बीडी मारोगे तो टीबी होगा. ठीक आहे, बीडी मारोगे तो टीबी होगा. बीडी वगैरे कंझ्युम करायचं नाही, सिगरेट बीडी याच्याने काय होते, टीबी होतो. मग हे इथे एक वाक्य लिहिलेलं आहे, बीडी मारोगे तो टीबी होगा. आता आपल्या अल्फाबेट्स मध्ये ABCD असे पुढे लेटर्स आहेत. मग ए म्हणजे काय, पहिल्या नंबरचं लेटर आहे, बी म्हणजे दुसऱ्या, सी म्हणजे तिसऱ्या आणि डी म्हणजे चौथ्या. आता बी आणि डी म्हटल्यावरती दुसऱ्या नंबरचं आणि चौथ्या नंबरचं, म्हणजे याचा अर्थ BD म्हटल्यावरती इथे तारीख काय झाली, 2 आणि 4. आलं लक्षात, सोपं आहे. किंवा आपल्या पूर्ण या अल्फाबेटमध्ये बी दुसऱ्या नंबरचं आहे, डी चौथ्या नंबरचं आहे, म्हणजे BD काय झालं, 2 आणि 4. मारोगे, इथे मार म्हणजे काय, मार्च. मारोगे, मार म्हणजे काय, तर मार्च असं आपण त्याला म्हणतोय. सो 24 मार्चला काय असते, तर टीबी डे असतो. राईट, असं लक्षात राहू शकेल, नक्कीच राहू शकेल. राईट, सो 24 मार्चला काय असते, टीबी डे असतो, लक्षात राहील. असं अजून एक आता ह्या महिन्यातलं नाही आहे, पण जुलै महिन्यामध्ये काय असते, डॉक्टर्स डे असतो. 1 जुलैला काय असतो, डॉक्टर डे असतो, डॉक्टर्स डे. 1 जुलैला असतो डॉक्टर्स डे. 1 जुलैला जर डॉक्टर्स डे आहे त्याला कसं लक्षात ठेवायचं, तर जल्दी एक डॉक्टर को बुलाओ, जल्दी एक डॉक्टर को बुलाओ, लवकरात लवकर एका डॉक्टरला बोलवा, इमर्जन्सी केस आहे असं आपण म्हणतो ना, जल्दी एक डॉक्टर को बुलाओ.
मग जल्दी म्हणल्यावरती काय, तर जल्दी म्हणजे त्याला जुलै असं आपण लक्षात ठेवू शकतो, जुलै जल्दी. त्यानंतर एक ही तारीख झाली 1 जुलै. सो 1 जुलै हे काय असते, डॉक्टर डे असतो. आता परीक्षेमध्ये हे थोडी विचारणार तुम्ही याला कसं लक्षात ठेवलं होतं, आपण आपल्या हिशोबाने ठेवून द्यायचं लक्षात. आपल्या लक्षात राहिलं ना बस, बाकी काय त्यामध्ये फरक पडत नाही. इव्हन तुमच्या काही इंडिव्हिज्युअल ट्रिक असतील तसे लक्षात ठेवू शकता तुम्ही, बट दिस इज जस्ट फॉर एक्झाम्पल. किंवा टीबी डे 24 मार्चला कसा लक्षात ठेवायचा, किंवा 1 जुलैला डॉक्टर डे कसा लक्षात ठेवायचा, हे आपण इथे बघत होतो. आणि थीम ही अशी लक्षात राहून जाईल, 2025 मध्ये टीबीला एंड करण्यासाठी आम्ही कमिटेड आहोत. ओके, चालेल. पुढचा दिवस बघू आता. पुढचा दिवस ओके, हा इथपर्यंत आहे 24 मार्च. त्यानंतरचे एवढे महत्वाचे दिवस नाही आहेत. सो 1 मार्च ते अराउंड 24 मार्च पर्यंतचे जे सगळे दिवस होते ते आपण डिस्कस केले. त्यानंतर तेवढा महत्वाचा काही पार्ट येत नाहीये, त्यामुळे आपल्याला एवढाच पार्ट जो आहे तो व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आता हे टेस्ट करण्यासाठी की हे किती आपल्याला लक्षात राहते, हे टेस्ट करण्यासाठी काही 2-3 प्रश्न ठेवलेले आहेत इथं, ते बघा. व्हॉट इज थीम ऑफ वर्ल्ड वॉटर डे 2025? वर्ल्ड वॉटर डे आपण म्हणलं होतं किंवा वॉटर डेला काय होतंय का, ग्लेशियर मेल्ट होत आहेत आणि ग्लेशियर वितळल्यामुळे पाणी पातळी वाढते. ह्याचा अर्थ काय, वॉटर म्हणल्यावरती पाणी, वॉटर म्हणल्यावरती ग्लेशियर बद्दल आपण बोलत होतो. ऑप्शन्स काय आहेत, वॉटर अँड क्लायमेट चेंज, ग्राउंड वॉटर मेकिंग द इनविजिबल व्हिजिबल, त्यानंतर ग्लेशियर प्रिझर्वेशन आणि व्हॅल्युइंग वॉटर. सो जर आपल्याला हे लक्षात असेल की वॉटर याच्यासोबत ग्लेशियर हा शब्द कनेक्ट केला होता आपण, किंवा ग्लेशियर वितळल्यामुळे पाणी पातळी वाढते, तर मग आपण इथे बघू शकतो की ऑप्शन सी इथे उत्तर असायला पाहिजे, ग्लेशियर प्रिझर्वेशन. राईट. सो अशा पद्धतीने या ट्रिकला आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर वर्ल्ड फॉरेस्ट्री डे 2025 याची थीम काय आहे? वर्ल्ड फॉरेस्ट्री डे आठवतंय, जेनुकुरुबा, मध, अन्न, म्हणजे जंगलामधून आपल्याला काय मिळते, तर अन्न मिळते. राईट. सो फॉरेस्ट्री म्हणल्यावरती आपण तिथे अन्न किंवा फूड हा शब्द तिथे कनेक्ट केला होता. ऑप्शन्स बघा, फॉरेस्ट अँड इनोव्हेशन, त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे फॉरेस्ट अँड हेल्थ, त्यानंतर तिसरा आहे फॉरेस्ट अँड फूड, आणि चौथा ऑप्शन आहे फॉरेस्ट अँड सस्टेनेबल प्रोडक्शन. सो अन्न म्हणल्यावरती फूड, सो तुमचा ऑप्शन सी जो आहे हे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. सो या पद्धतीने याला अप्लाय करायचं आहे. अत्यंत सोपं आहे, जास्त काही अवघड नाहीये, पण महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे कधी ऑब्झर्व केला जातो? वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे. आता टीबी म्हणल्यावरती आपण डायरेक्ट लक्षात ठेवले, बीडी मारोगे तो टीबी होगा, बीडी मारोगे तो टीबी होगा. मग बीडी म्हणल्यावरती अल्फाबेट मध्ये बी डी म्हणजे 2 4, मारोगे म्हणजे मार्च. सो 24 मार्चला काय असतं तुमचा टीबी डे असतो, 24 मार्च. सो ऑप्शन्स काय आहेत, 12 मार्च, 21 मार्च, 30 मार्च आणि 24 मार्च. सो ऑप्शन डी जे आहे हे तुमचं राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण मार्च महिन्यामधले हे सगळे महत्वाचे दिवस बघितले, त्यांना लक्षात ठेवण्याच्या ट्रिक्स देखील आपण बघितल्या. थीम वाल्या ट्रिक्स अत्यंत महत्वाचे, डायरेक्टली प्रश्न आला तर एकदम गडबडून जाऊ शकतो आपण, त्यामुळे याला व्यवस्थितपणे बघून ठेवा. याच्या नोट्स तुम्हाला आपले हे जे टेलिग्रामचे चॅनल्स आहेत, तुम्ही ज्या ब्रांचमधून असाल त्या ब्रांचचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल तिघांची आपले चॅनल्स आहेत, तिथे सबस्क्राईब करून ठेवा. या नोट्स तुम्हाला त्या चॅनल वरती मिळणार आहेत. कारण त्यानंतर YouTube चॅनल हे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. आपण असेच महत्वाचे व्हिडिओज रेग्युलरली घेऊन येणार आहोत, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल. टेक्निकल एक्झामसाठी जे GK आहे, करंट अफेअर्स आहे, महत्वाचा पार्ट होऊन जातो, कारण आपण टेक्निकलला बरोबर तिथे फॉलो करत राहतो. कुठे ना कुठे हा जो पार्ट आहे हा डिसाइडिंग होऊन जातो. ठीक आहे. जो आपण म्हणतो की नॉन टेक वाला पार्ट आहे डिसाइडिंग होऊन जातो, तुम्हालाही माहिती आहे. राईट. त्यामुळे हे व्यवस्थितपणे कव्हर करण्यासाठी, करंट अपडेट्स व्यवस्थितपणे ठेवण्यासाठी रेग्युलरली व्हिडिओ बघत राहा. बाकी अजून काय माहिती पाहिजे असेल तर याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर चालेल, मग आपण थांबू आज इथे. आपण पुढच्या सेशनमध्ये पुन्हा असंच भेटत राहू. थँक्यू व्हेरी मच.